दसरा आहे, तर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मी दाखवते मम्मी काय करते। आम्ही सकाळपासून काम करतोय, आता ब्लॉग चालू केले। तर हे बघा मम्मी ते। हाय गाईज, गुड मॉर्निंग। दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि आता आम्ही सकाळवर किचनमध्ये आहोत, काय बनवतो तुम्हाला दाखवते। तर आज पुरणपोळ्या, आमटी, भात, खीर सगळं बनवणार आहे। अर्ध बनवून झालेलं आहे, सगळं रेडी झालेलं आहे, खाली वाटायचं बाकी आहे। हे मूग डाळीचे भजे, उडीद डाळीचे भजी, हे सगळे मसाले आणि याच्यामध्ये खीर बनवून रेडी आहे। आणि उपास संध्याकाळी सुटणार मिस्टरांचा, आज गुरुवार आहे म्हणून साबुदाणा। आता इथं आमटीचा मसाला भाजते आणि चायला दूध, पुरण वाटून झालेलं आहे। मतलब ऑलमोस्ट अर्ध बनवून झालेलं आहे, अर्धच बाकी आहे बनवायचं। येस। आणि मग घराची साफसफाई पण केली आणि आता बघू किती उशीर लागतोय आणि सर्व व्हायला। देवाचं दाखव, आमच्या देवाची इथं बघा धान्य किती छान असं आलेलं आहे। हे बघा गाईज, किती आमचं धान्य वाढले बघा। आणि हे दरवर्षीचं असंच आहे आमच्या इथं। आणि हे बघा इथं फ्रेम टीव्ही बघत बसलाय। तर आम्ही सर्व लवकरच उठलेलो सकाळी आणि लव आणि पप्पा अजून झोपलेत। आता बघू किती टाइम लागतो। आजचा दिवस तर पूर्ण बिझीच जाणार आहे। संध्याकाळी पूजा पण आहे, तर भेटते तुम्हाला सर्व बनलेलं। तर आमचं जेवण बनवून रेडी झालेलं आहे गाईस। हे बघा, भात, भजी तळलेत, याच्यामध्ये मस्त अशी छान आमटी बनली आणि खीरचं तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवलं। आणि डाळ ही भजायची पण वाटून रेडी आहे, अजून पुरण रेडी आहे, बस पोळ्या बघायचा बाकी आहे। आणि आम्ही 2 प्रकारच्या भज्या बनवल्यात, कुठल्या उडदाच्या डाळीच्या आणि मुंगाच्या डाळीच्या। आणि बघा लव उठलेला आहे। लव हॅपी दसरा बोल। हॅपी दसरा गाईस तुम्हाला सगळ्यांना। हे बघा जय। आता मी चाललोय, एकच आण काय बस झालं, एक राहू दे। कारण की चला आणते। फोन पडेल की नाही मी आहे तर काय सगळं आम्ही बसले आणि आता आम्ही ठेवणार आहे पाणी। बाय बघा सगळं। अरे जागा ना होत भाई, भेटतं तुम्हाला खाली। तर गाईज दुपारी आमची पूजा झालेली आहे आणि आता आम्ही घटाचं म्हणजे ते सगळं देवी पाण्यात सोडायला चाललेलो आहे। काय लवला नाही व्हिडिओ मध्ये यायचा। हे बघा मम्मीचा लुक। हो नॅचरल हवा। तर गाईज हे बघा माझी साडी कशी वाटते, छान आहे ना साडी माझी? हो मस्त वाटते। तर आता आम्ही चाललो तलावाच्या इथं, चला डायरेक्ट तिथंच तुम्हाला भेटते। गाईस हे बघा, देवीला आता बाय बाय बोलायचा वेळ आलाय आणि इथं पाऊस पण पडतो। हे बघा
गाईज बघा आम्ही आमचे गट टाकलेले आहे, पण हे बघितलं काय सगळं उचलून याच्यात टाकताय. 9 दिवसाची मेहनत केली वाया. पाण्यात आणून सोडतोय. माझ्या इथं काहीतरी छावासारखं झालं. आपण एवढं उपास करतो, 9 दिवस पूजा करतो पाण्यात आणतो. हे बघा कचऱ्यात घेऊन चालतो. कसे फेकता बघ लोक कचऱ्यात डब्यात. मग ते घाण होते ना त्यांचं तलाव, म्हणून ते तसे करतात. ब्रिजच्या खाली फेकून दिलेलं पाणी. तर गाईस आम्ही आलेलो आहे. पाऊस बघा, हे बघा. हे बघा तलावाच्या इथं आलोय आणि खूप पाऊस चालू आहे. आता आम्ही पूजा करतोय दसऱ्याची सोन्याची. हे बघा आमची एकदम अशी साधी पूजा आहे, मस्त छोटीशी. सगळ्यांनी आम्हाला फॉलो करा का पुढच्या वर्षी आमच्याकडे याच्यापेक्षा जास्त जमलं पाहिजे. आणि खाली तुमच्यावर आपट पैसा आला पाहिजे काय प्रेम. मंडळचे मंडळ असायचे. असं 1 करोड इथं ठेवले पाहिजे, बाकीचे बँकेत पाहिजे. एक अपना तर गाईस हे बघा आम्ही आलोय गाडीची पूजा करायला. हे बघा मम्मी इथं पूजा करते. यावेळेस आम्ही छोटा हार आणलाय, कारण की पप्पा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो हार उडतो म्हणून फेकून देता, म्हणून यावेळेस छोटे छोटे हारच आणलेत, नाही तर मोठे मोठे हार आणायचे. गाईस आमची पूजा चालली आणि इथे हे बघा याचं काय चाललंय. हे घे माझीच घे ग. हे बघा हे बघा आमच्या गाडीची पूजा करत आहे मम्मी. इथे ओम साईराम. अशी देईल ना मम्मी. काय पाहिजे तुला? लवला सध्या चटका पाहिजे. हे बघा अरे मार मार पाहिजे मार. बघा गाईस मम्मीची, ही मम्मीची स्कूटी. बघा माझी छोटीशी स्कूटी. हे बघा ही मम्मीची. गाडी आहे, म्हणजे आतापर्यंत माझ्या गाडीचं कधीच काम नाही झालं. हे बघा गाईस मम्मी काय बोलली, हा प्रेम आहे हा लव आहे. आणि प्राची गेली उडत. बघितलं मित्रांनो, असं असतं मित्रांनो. आता मला बोलते तू बीच का बंदर. आता तुम्हीच बोला का मी काय बोलू यावर. तर गाईस नवरात्रीचा दिवस आज संपला, दसरा पण संपलाय. आज आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणार. काय खूप काम पण केलंय आज, केलं ना आज काम. हा, आणि आम्ही रील पण बनवलेले आहे आज. आणि जेवण पण आमचं छान झालेलं आज. एवढी भूक लागली की व्हिडिओ काढायला विसरलो, ब्लॉग काढायला विसरलो. तर चला गाईस, बाय, टेक केअर, गुड नाईट. आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय आम्ही. बाय.